शेतकरी मित्रांनो, खोडव्याचं उत्पादन हे कायम बोनस उत्पादन असतं असं मी बरंच माझ्या रील्समध्ये वगैरे सांगतो. कारण खोडव्यामध्ये जास्त तुम्हाला काही कष्ट करायचं नाही. खोडव्यामध्ये ऑलरेडी तयार असणारे खोडके फक्त फुटवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून ऊस तयार करायचा आणि तो कारखान्यात घालवायचा. ह्याची वाढ अतिशय फास्ट असते. आता हा जो प्लॉट आपला खोडव्याचा दिसतोय तुम्हाला, तो बियाण्यासाठी आपला 15 मे ते 1 जूनच्या दरम्यान तुटलेला बियाणे प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आता 3-4 कांड्यावर खोडवं गेलेलं आहे. खोडव्याची परिस्थिती तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं आहे. आपण हा खोडवा आता कारखाना बंद होताना त्या दरम्यान परत घालवणार आहे कारखान्याला. सध्या 3-4 काही ठिकाणी तर 5 कांड्यामधल्या उचल बघा, 1 2 3 4 5 6 कांड्या पडलेत. तर ही परिस्थिती आहे सध्या खोडव्याची. ह्याला खताचा डोस आत्तापर्यंत आपला एकच झाला आहे मातीतनं, आणि जे काय टाकलं आहे ते आपण आत्तापर्यंत ड्रीपमधनंच टाकलं आहे. पण ऊसाची जाडी वगैरे जर तुम्ही बघितली तर एकदम सुंदर जाडी तुम्हाला इथं प्लॉटमध्ये दिसून येईल. जरी मला ह्यातनं 40 ते 50 टनाचं जरी उत्पादन मिळालं तर मला 9 महिन्याचाच कालावधी सापडणार आहे. आणि या दरम्यान एवढं उत्पादन मिळालं तर सफिशियंट आहे. पाला आपण जो गाडलेला सगळा बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय सगळा पाला सध्या बऱ्यापैकी कुजून गेला आहे. आपण ह्याच्यामध्ये कुबोटं चालवून माती पण ऊसाला लावून घेतल्या की माती तुम्हाला दिसते कशा पद्धतीनं लावल्या. आता थोडी मी हाताने ढकलल्या, पण माती चांगली ऊसाच्या बुडक्यामध्ये पडलेली आहे. तर ह्या अशा पद्धतीनं खोडव्याचं नियोजन करा. त्याला गन्ना मास्टर किटच्या आत्तापर्यंत 2 आळवण्या आणि 2 फवारण्या झालेल्या आहेत. बोनसची फवारणी ह्याच्यामध्ये आपण स्किप केल्या कारण बराच फुटवा जास्त होता, त्यामुळे बोनसची फवारणी आपण घेतलेली नाही. तर कसा वाटतं खोडवा जरूर सांगा. आणि खोडव्याचं हे बोनस उत्पादन तुम्ही देखील मिळवा. गन्ना मास्टर किटचा वापर करा, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा जाणवेल. धन्यवाद.